हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस असा असेल ना मला कधीच वाटलं नव्हतं आणि सकाळी सगळं काही व्यवस्थित होतं आणि अचानक असं काय झालं हे तुम्हाला पुढे व्हिडिओ बघून समजेलच. आणि खरंच आयुष्यात कधी काय होईल ना काहीच सांगता येत नाही. सकाळी उठल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होतं, सगळं नॉर्मल होतं. डुगूसोबत खेळली, डुगूला खाऊ घातलं, घरातली सर्व कामे आवरली आणि असं वाटलं सुद्धा नव्हतं की संध्याकाळ मला हॉस्पिटलमध्ये घालवावी लागेल. दिवसभर काहीच जाणवलं नाही. संध्याकाळ होता होता अचानक डोकं जड पडलं, डोळ्यासमोर अंधारी आली आणि बॉडीची हालचालच बंद झालेली. बघता बघता मला सलाईन लावावी लागली. कधी कधी आपण म्हणतो की वेळ सांगून येत नाही, पण त्याचा अनुभव मी चांगलाच घेतला होता. मग डॉक्टरांशी बोलल्यावर समजलं की आपण आपल्या शरीरावर किती दुर्लक्ष करतो. कधी आपण पाणी प्यायला विसरतो, तर कामाच्या नादात जेवण उशिरा करतो आणि चक्कर येण्याचं हेच कारण होतं. आणि मला तर एकच टेन्शन होतं, मी जर हॉस्पिटलमध्ये अडकून राहिली असती तर डुगूचं कसं झालं असतं. आणि घरी कोण करायला पण नव्हतं. आणि सगळ्यात जास्त त्रास मला सलाईनचा नाही तर डुगूचा चेहरा बघून होत होता. ती मला बघून खूप रडत होती आणि तिची खूप काळजी वाटत होती. आणि तसे तिचे बाबा तिला बाहेर फिरवत होते, पण ती राहतच नव्हती आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त आईच होती. आणि खरंच लहान मुलं आईला सोडून नाही राहू शकत. तिला बघून मलाच रडायला येत होतं. आणि घरी यायला पण खूप उशीर झालेला, रात्रीचे 2 वाजले होते. स्वयंपाक पण केला नव्हता, मग बाहेरूनच ऑर्डर केलं. तर असा होता माझा दिवस. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.